ठाण्यात रात्रभर दमदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या ठाणेकरांना दिलासा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तुफान पाऊस, शहरातील गणेश पेठ मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस, दमदार पावसामुळे पेरण्या लवकर होतील, शेतकऱ्यांना आशा। सोलापूर शहरात तुफान पाऊस, शहरामध्ये अनेक रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं, तुफान पावसाचा वाहतुकीवर परिणाम। सिंधुदुर्गात 121 मिलीमीटर पावसाची नोंद, सर्वाधिक पाऊस कुडाळमध्ये तर देवगडमध्ये 1.5 किलोमीटरचा रस्ता गेला उखडून। पंतप्रधान मोदींनी शपथ घेताच राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट, अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत केली तब्येतीची विचारपूस। जे खातं देतील त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन, मोदींच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही काम करू, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा पक्षच खरा राष्ट्रवादी पक्ष हे या लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, माझ्या पराभवासाठी खूप प्रयत्न झाले असाही आरोप। अयोध्येत महाराष्ट्र सदन साकारणार, सदनासाठी जागा मंजूर, शरयू नदी नजीक 2 एकर जागा द्यायला उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, फडणवीसांकडून मोहोळ यांचं अभिनंदन। आज उद्धव ठाकरे यांनी बोलावली आमदार खासदारांची बैठक, लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची विधानसभेची तयारी। धनंजय मुंडेंकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप क्रमांक जारी, शेतकऱ्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी उपक्रम। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी।